पुण्यात पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे. रायगड जिल्हा परिषदेत सत्तेसाठी महायुती एकत्र आल्याचं पाहायला मिळते. अध्यक्षपद भाजपकडे तर उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडे असणार आहे. शिवसेनेला सत्तेत कोणतं स्थान मिळणार याकडे आता सर्वांचं लक्ष आहे. या संदर्भात सुनील तटकरे यांच्यासोबत संवाद साधलाय लोकशाहीचे प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांनी. पाहूयात. रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या दोन पदांसाठी आज निवडणूक होते आणि यासाठी चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आणि रायगडचे खासदार सुनील तटकरे आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत कसं सत्तेचं समीकरण असेल, कोण अध्यक्ष असेल आणि कोण उपाध्यक्ष असेल. परवा प्रदीर्घ चर्चा माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी, मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब, मुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी, देशाध्यक्ष म्हणून आणि स्वतः राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण साहेब आणि मंत्री उदय सामंत उपस्थित होते. राज्यातल्या 12 जिल्हा परिषदेमध्ये सत्ता संपादन करत असताना सर्वांनी सत्तेमध्ये सहभागी असलं पाहिजे. त्या दिवशी भारतीय जनता पक्षाकडून एक भूमिका मांडण्यात आली, एक समन्वय म्हणून, एक कुठेतरी एकत्रितपणाने आपण राज्यात देशात वाटचाल करतो, त्याच्यामुळे कुठे कटुता राहू नये म्हणून आपण मुख्य पद सुद्धा ही सव्वा वर्षाची करावीत आणि मग त्याच्या अनुषंगाने त्या ठिकाणी निर्णय घेतला जाईल. त्याच्यामुळे पहिल्या टर्म मध्ये 2.5 वर्ष असतं, नंतर पुन्हा आरक्षण बदललं जात असतं. त्यामध्ये 1.25 वर्ष भारतीय जनता पक्ष, मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, मग शिवसेना, पुन्हा काय असं एकत्रितपणा नेऊन पुढचा निर्णय त्या ठिकाणी होईल. एक भाग विषय समितीच्या वतीमध्ये आता सत्तेमधल्या सहभागाच्या वतीमध्ये निर्णय झालाय, पण आता कुठल्या विषय समित्या काय, कुठली संख्या काय, हा निर्णय तपशीलच आहे. तो योग्य वेळेला त्या संदर्भामध्ये होईल. व्हिडिओ जर्नलिस्ट ओम गोरेगावकर सह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.